स्त्री म्हटलं की घरातली कामं काही पिछा सोडत नाहीत आणि त्यातच एक गृहिणी म्हटलं तर ती कामं दुपटीने मागे लागतात. आदराने नमस्कार सर्वांना. मी दैवशाली. स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. स्त्रियांसमोर सर्वात मोठा टास्क कोणता असेल तर तो म्हणजे घरातली क्लिनिंग. घर नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायला एका गृहिणीला खूप कसरत घ्यावी लागते. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, घरातील एक जण पसारा आवरायला असतं आणि बाकी 4 जण पसारा करायला असतात. आणि हे किचनमधील रॅक मला दर 2 दिवसाला क्लीन करावं लागतं. त्याचं काय माहिती आहे का, आम्ही किचनचं रेनोव्हेशनचं काम चालू केलेलं आणि किचन फ्लोरिंगचं काम अजून बाकी आहे. आणि ते खाली झाडून वगैरे काढलं ना की रॅकवरती धूळ वगैरे जाऊन बसते आणि ती एवढी धूळ बसते की दर 2 दिवसाला मला हे रॅक क्लीनच करावं लागतं. आणि प्रत्येक 2 दिवसाला क्लिनिंग करायचं म्हटल्यावर कोणाला पण कंटाळा येईल. सगळे डब्बे क्लीन करून घेतले, रॅकही क्लीन केलं आणि बरण्या वगैरे तिथल्या तिथेच इकडे तिकडे सरकावून तेही क्लीन करून घेतलं. किचनचं काम सुरू केल्यामुळे बरेच भांडे मी ठेवून दिलेले आहेत आणि काही नवीन भांड्यांचीही खरेदी केली आहे, ज्यांचं की मी अनबॉक्सिंगही नाही केलं. आता जेव्हा किचनचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होईल तेव्हाच ती भांडे मी वापरायला काढेन. क्लिनिंग झाली. आता आणखी एक काम बाकी होतं ते करायला घेतलं. मार्गशीर्ष संपून 10-12 दिवस झाले आहेत आणि आता नॉनव्हेजला सुरुवात झालेली आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं की माझ्या घरात ते सारखंच होतं. म्हणून म्हटलं नॉनव्हेजसाठी लागणारा एसूर मसाला बनवून ठेवावा. घरात सारखंच नॉनव्हेज होत असल्याने एसूर मी एकदाच जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवत असते. त्यासाठी येथे मी हरभरा, बाजरी व गहू भाजून घेतले आहे. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.